श्री स्वामी समर्थ. लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य हे कुलाब्याच्या इंग्रजांच्या एका फॅक्टरीमध्ये काम करत होते. तिकडचा एक अधिकारी होता कॅप्टन रसेल. स्वामी समर्थांचं 25 वर्ष वास्तव्य मुंबईत होतं तेव्हाची घटना आहे. कुलाब्याला इंग्रजांची जी फॅक्टरी होती तिकडे त्या फॅक्टरीमध्ये एकाने चोरी केली. ही गोष्ट त्या अधिकाऱ्याला कळली आणि ते मिलिटरीतली ना, त्यांची शिस्त वगैरे फार कडक होती. तर त्यांनी त्याला उभं केलं. हे त्यांना कळल्यावरती ते लक्ष्मण अजिंक्य होते, ते तिकडे आले. त्यांनी त्यांना सांगितलं जाऊ दे, त्याला माफ करा. आणि त्यांनी काहीतरी चांगल्या शब्दात त्यांना सांगितलं आणि ती गोष्ट ऐकून त्या रसेलच्या डोळ्यात पाणी आलं. तो उभा राहिला आणि त्याने अरे यू आर माय ब्रदर, यू आर माय ब्रदर असं खुशीने त्यांना असं केलं आणि काही कामं वगैरे दिली आणि एकदम नॉर्मल त्यांना सगळं ते मुंबईची काही अधिकारी लोकांची कामं त्यांच्याकडे सुपूर्द केली. आणि पूर्वी असं होतं की कर्नाक आणि कर्नाल अशी 2 बंदरं होती. तर स्वामी समर्थांची भेट जेव्हा तिकडे बाबुलनाथला त्यांच्याशी झाली, लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य त्यांच्याशी, तेव्हा त्यांनी सांगितलं की तू धक्का बांध. कारण काय होतं त्यावेळेला कर्नाक कर्नाल ही बंदरं होती, पण कारवार, कोकण, राजापूर वगैरे या भागातून येण्यासाठी लोकांना बोटीतून उतरल्यावर तिकडे कालवा किंवा तिकडून यायला माणूसभर उंचीच्या पाण्यातनं त्यांना यायला लागायचं. तिकडे असं काही धक्का वगैरे नव्हता. अधिकाऱ्यांसाठी वेगळी सोय होती, पण सामान्य माणसांचे तिकडे हाल होत होते. त्यामुळे स्वामींनी त्यांना हे सुचवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप जबाबदारीने आणि स्वतःचा पैसा अडका सगळा कारणी लावला आणि त्यांनी तो धक्का बांधला. तो कसा बांधला त्याला खूप मेहनत आहे त्या गोष्टीला. पैसा अडका इंग्रजांकडे काही नव्हता, ते सगळे नामधारी होते आणि तो त्यांनी बांधला. आणि यू आर माय ब्रदर म्हणजे त्यांनी ते एक भाऊ मानलं ना त्यांना. त्यामुळे रसूलचं त्या नाव हे झालं आणि त्यांची ते जोडलं ते नाव म्हणजे ब्रदर आणि रसूल म्हणून तर ते भाऊ रसूल असं त्यांचं नाव पडलं. लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य यांचं नाव भाऊ रसूल म्हणून पडलं. आणि आज तुम्ही बघाल त्या ठिकाणी जाताना तुम्हाला काही बसेसवर वगैरे तुम्ही बघा, बाळकेश्वर वगैरे साईडला तुम्हाला बसेस दिसतील, त्याच्यावरती तुम्ही जो प्रवास करता अलिबाग इकडे तिकडे कोकणामध्ये, तो जो धक्का बांधला तो स्वामींच्या निदर्शनाखाली भाऊंकडून बांधला गेला म्हणून त्याचं नाव भाऊचा धक्का असं आहे. जिकडे तुम्ही आजही प्रवास करता त्या लॉन आणि बोटींमधनं वगैरे, हे असं प्रचंड कार्य त्यांच्याकडून केलं गेलं आहे. आणि स्वतःचा पैसा अडका लावून वगैरे त्या मुदतीमध्ये जास्तीत जास्त श्रम आणि पैसा घालवून त्यांनी 1836 ला बांधला आणि 1840 ला तो बांधून पूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.